नागेश्वर महाराजांच्या पवित्र प्रांगणामध्ये नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या नावानं व्हावी आणि म्हणून चालणारा हा 7 दिवसाचा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, बाबांच्या आशीर्वादानं, प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं गेल्या 7 दिवसापासून हा कार्यक्रम आपण सर्वजण आलात म्हणून या कार्यक्रमाची शोभा वाढली। आपण सर्वांनी खरं तर हा कार्यक्रमाला पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की गर्दी होणार नाही, पण पहिल्याच दिवशी मंडप भरला। मला बाबा बोलले का सुरुवातीला कार्यक्रम चालू झाला आणि 10 लोकांना या ठिकाणी होते, 10-12 लोक। मला टेन्शन वाढलं की काय होणार कार्यक्रमाचं, पण देवाचं कार्य खरोखर देवच करून घेतो ते आज मला ह्या ठिकाणी मान्य करावं लागेल। आणि म्हणून हा कार्यक्रम अण्णा काय झालं का, हा कार्यक्रम घेण्याचं खरं नियोजन माझी आई जिवंत असताना बाबांची वेळ घेतली होती आणि बाबांची वेळ घेतली आणि कोरोना चालू झाला। दुर्दैवानं माझी आई कोरोनामध्ये निघून गेली आणि म्हणून हा कार्यक्रम लेट झाला। हा कार्यक्रमाचं उद्दिष्ट कुठलं राजकारण नाही, कुठल्या राजकारणापोटी नाही, फक्त माझ्या आयुष्यातून माझी सीता म्हणजे माझी आई, माझा राम म्हणजे माझे बापच्या माईच्या आईची इच्छा होती आणि त्या इच्छापोटी हा कार्यक्रम या ठिकाणी खरं तर घेतला। बाबांनी वेळ पण दिली, ज्या आईची इच्छा होती, परंतु आई गेल्यामुळं हा कार्यक्रम मी विसरून गेलो होतो। परंतु या धर्मपीठावरती मी खोटं बोलणार नाही। बाबा मी झोपलो कसं 10-10:30ला झोपलं का स्वप्न चालू व्हायचं आणि फक्त एकच स्वप्नामध्ये माझी आई कुठंतरी शेती काम करतो, मी आजी, माझी आई, माझे वडील। रात्री उठायचो, उठल्यानंतर बाथरूमला जायचो, पाणी प्यायचो, पुन्हा झोपलो का पिक्चर सारखं तेच स्वप्न। मी अनेक लोकांना विचारलं का मला असे स्वप्न पडतायत, परंतु काही लोकांनी सांगितलं का तुझ्या आईची काही इच्छा असेल आणि म्हणून मला आठवलं का माझ्या आईनं मला एक वेळेस माझ्या वडिलांच्या वर्ष श्राद्धाला बाबांचं कीर्तन झालं आणि माझ्या आईनं इच्छा व्यक्त केली होती का या बाबांचं रामकथा आपल्या तिथं झाली पाहिजे आणि म्हणून ती वेळ घेतली आणि ती मी विसरून गेलो होतो। मी ज्या दिवशी अण्णा ह्या कार्यक्रमाच्या पत्रिका छापल्या, परमाची शपथ माझी आई त्या दिवसापासून माझ्या स्वप्नातून निघून गेली, आता स्वप्न मला पडत नाही। आणि म्हणून काही लोकांनी याचा वेगळा अर्थ काढला, दुःखाचा अर्थ करण्यातून बोलतो का काही अधर्मी ह्या कार्यक्रमाचे व्हिडिओ टाकू नका, व्हॉट्सअपला टाकू नका, काही अधर्मी लोकांनी का स्टेटस ठेवू नका। जरी ते बोलले असेल त्यांचा बालिशपणा आहे, देव त्यांनाही माफ करेल, परंतु देवाने हा कार्यक्रम करून घेतला। मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो। आपण इडून पाठीमागे मला अनेक वेळेस साथ दिली, राजकारणात दिली असेल, सगळा कुठलाही कार्यक्रम घेतला त्या ठिकाणी दिली असेल, परंतु या चांगल्या कार्यक्रमात खूप चांगली साथ आपण या ठिकाणी येऊन दिली। आपल्या सगळ्यांचे जीवात जीव असेपर्यंत ऋण व्यक्त म्हणजे उपकार विसरणार नाही। आणि हा चांगला कार्यक्रम बाबा, मी अनेक कार्यक्रम 10-10 हजार लोकांच्या सभा घेतल्या असेल, सप्ते मोठे मोठे झाले असेल, पण ह्या कार्यक्रमात जे समाधान लाभलेला माझ्या आयुष्यामध्ये कधीच ते समाधान मला तुंबाठीबघा लाभलं नाही। जीवनामध्ये काय देवानं दिलेलं आयुष्य जे असेल त्या आयुष्यामध्ये मिळेल नाही मिळेल आता परवा नाही। माझ्या आईची इच्छा, ज्या आईनं मला ही दुनिया दाखवली तिची इच्छा माझ्याकडून आज पूर्ण झाली। म्हणजे आयुष्यात मी सर्व कमवलं
आणि म्हणून या ठिकाणी एवढंच बोलतो, या ठिकाणी ज्या आमदारांनी खऱ्या अर्थानं बाबा वारकरी संप्रदायाचं एक असं काम केलं का एका गावामध्ये 4 भजनी मंडळ असेल, एका गावात 2 असेल, एका गावात 1 असेल. आमच्या मतदारसंघामध्ये त्या भजनी मंडळाला प्रत्येकाला पेटी, विना, टाळ, पखवाज. खरं तर वारकरी संप्रदाय वाढण्यासाठी ज्या आमदारांनी बाबा या वारकरी संप्रदायाचं काम केलं, म्हणजे आपल्याला विनंती की आमच्या आमदारांचा सत्कार आपण करावा, हे आपल्याला विनंती करतो. आणि पण सत्कार स्वीकारावा. ताई तुम्ही पण